आज जबरदस्त ट्रिप निघालेली आहे. जाऊया नालासोपारा. आता नालासोपाराला मी अंबरनाथ स्टेशनवरून मस्त तिकीट काढले. नालासोपारा रिटर्न 60 रुपये गेलेले आहे. अंबरनाथ स्टेशनवरून 8-10 ची लोकल पकडली आणि ट्रेन मधून प्रवास सुरू झालेला आहे. ओके, निघालेलो आहे, खूप आनंदी आहे. अशा ठिकाणी चाललेलो आहे जिथं तुम्ही सुद्धा जायला पाहिजे. ट्रेन बरोबर दादर स्टेशनला थांबली. दादरवरून मी विरार गाडी पकडली आणि विरार गाडीवरून मी सरळ कुठे उतरलेलो आहे, नालासोपारा. नालासोपाऱ्यावरून मी वेस्ट बाजूला गेलो. वेस्ट मध्ये आम्ही गाडी बुक केली. आम्ही मित्र होतो 5 जण, पण त्या गाडीमध्ये फक्त 4च सीट जातात म्हणून ती कॅन्सल करून मी कोणती गाडी तिथे एक समोर आलेली आहे काली पिली टॅक्सी, त्यामध्ये आम्ही बसलो. 30 रुपये पर सीटने आम्ही तिथून प्रवास सुरू केला. इथे मस्त मला डॉक्टरांचं गाव दिसलं. मावशी मस्त मच्छी विकत ती देवाच्या ठिकाणी चाललेलो आहे आणि मावशीची सुंदर मच्छी होती. आता इथून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. प्रवास एवढा सुंदर झाला आणि एवढं निसर्गमय वातावरण होतं की बस बघावं आणि बघतच राहावं. इथून आम्ही पोहोचलेलो आहे शनी मंदिरात. शनी मंदिरात गेल्यावर एका गावामध्ये हे जबरदस्त शनी मंदिर आहे आणि इथंच बालूमामांचं मंदिर सुद्धा आहे. आम्ही सुरुवातीला मंदिरामध्ये एंट्री केली आणि सुरुवातीला आम्ही बालूमामांच्या मंदिरात गेलेलो आहे आणि बालूमामांच्या मंदिरात जबरदस्त दर्शन घेतल्यानंतर भंडारा वगैरे लावल्याच्या नंतर मंदिर बघू शकताय तुम्ही. इथला व्ह्यू एवढा जबरदस्त आहे. हा भंडारा लावल्याच्या नंतर मी इथून निघालो आणि कुठे गेलेलो आहे, शनी मंदिरात. शनी मंदिरात मस्तपैकी आम्ही काय केलेलं आहे की दर्शन घेतल्याच्या नंतर जेवढे मित्र होते तेवढ्यांनी सर्वांनी दर्शन घेतलं आणि तिथं एवढं शांत वातावरण आहे, एवढं शांत वातावरण की बस तुम्ही जर आयुष्यामध्ये टेन्शन मध्ये असाल आणि एकांतात असाल आणि काही रस्ता भेटत नसेल किंवा काही मार्ग दिसत नसेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या. तुम्ही सुद्धा इथे भेट दिली पाहिजे. एवढा जबरदस्त व्ह्यू आहे, एवढा जबरदस्त सुंदर. तिथे गार्डन आहे, मस्त पाळणे आहेत, झोपाळे आहेत. बस तुम्ही बघा तर बघतच राहाल. आम्ही मस्त त्यानंतर दर्शन घेतल्याच्या नंतर नाश्ता केला. नाश्ता केल्याच्या नंतर मी मस्तपैकी समोर तिथे फिरण्याचा प्रयत्न केला आणि मस्तपैकी झोक्यावर बसलेलो आहे. तुम्ही बघत असाल एवढी पिकनिक म्हणा काही म्हणा, एवढा संडे हा एवढा एन्जॉय केलेला आहे की बस. त्यानंतर तिथे मस्तपैकी झोपाळे होते, झोके होते. झोक्यावर आहे एक जुनी गाडी होती, त्यावर थोडीशी एन्जॉयमेंट केली, व्हिडिओ बनवले, फोटो काढले आणि आता इथून परतीचा प्रवास सुरू झाला. पाय तिथून निघत नव्हता परंतु येणं गरजेचं होतं आणि जसं तिथून आम्ही निघालेलो आहे आणि वरुण राजाने धुमाकूळ घातलेला आहे. एवढा सुंदर पाऊस होता. मग आम्ही इथून निघालेलो आहे आणि इथून पायी प्रवास केला आणि इथून पायी प्रवास केल्यावर इथून आहे तो म्हणजे 1600 मीटरचा पल्ला आणि याला म्हणतात इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर. या गणपतीमध्ये आम्ही पायी प्रवास सुरू केला. एवढा निसर्गमय वातावरण आहे. हे पवित्र स्थान उत्पन्न झालं आहे 2001 मध्ये. श्री भाऊ जनार्दन नाईक फुलोरे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध लावलेला आहे. 15 फूट खोलीवर ह्या गणेश मूर्तीची सापडलेली आहे, म्हणजे भूमिगत पृथ्वीमध्ये ह्या मूर्ती सापडलेली आहे आणि म्हणतात की या मंदिरात गेल्यावर आपल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून या मंदिरात आम्ही गेलेलो आहे. बरोबर बाळूमामांच्या मंदिरापासून, शनी मंदिरापासून ह्या गणेश मंदिरापर्यंतचा जो रस्ता आहे तो बरोबर 1600 मीटरचा आहे. म्हणजे पोलीस भरतीला 1600 मीटरच आहे रे भाऊ, आले की लक्षात? ठीक आहे. मग इथून मंदिरामध्ये या मंदिराचा व्ह्यू सुद्धा एकदम जबरदस्त आहे. मस्तपैकी आम्ही आरतीचा ताट घेतला. ताट घेतल्याच्या नंतर या मंदिरात जेव्हा प्रवास केला एक वेगळीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये आली. मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एवढा जबरदस्त आहे आणि खाली उतरून जावं लागतं. 15 फूट आतमध्ये आपल्याला गेल्याच्या नंतर आपल्याला इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिराचं काय होतं, दर्शन होतं. आम्ही मस्तपैकी खाली उतरलेलो आहे. थोडा तिथं वेळ घालवला, बसलेलो आहेत. मंदिर तुम्ही बघू शकताय, मंदिराचा व्ह्यू बघू शकताय. एवढा जबरदस्त वाटत होता की खरंच आपण कुठेतरी फिरायला गेलेलो आहे. एवढा जबरदस्त मंदिर आहे की प्रत्येकाने तुम्ही बघू शकताय. आणि इथून मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही सुद्धा इथे जावा, नक्की भेट द्या. आलं लक्षात? तुमच्या सुद्धा मनाच्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करावं एवढीच इच्छा. धन्यवाद.